नमस्कार मैत्रिणींनो, शरीर्स किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत असा पातळ पोह्याचा चिवडा. पोह्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत. तर अर्धा किलो पोहे मी इथं चाळून घेतलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत, शेंगदाणे आहेत, हळद आहे, पिठी साखर आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, तीळ आहेत, जिरे मोहरी आहेत आणि हिंग घेतला आहे. आता मी इथे अर्धा किलो पोहे खरपूस असे भाजून घेत आहे. पोहे भाजून घेताना नेहमी 2 उलथण्याने भाजून घ्यायचे आहे. म्हणजे पोहे बुडाला करपणार नाही आणि पोहे व्यवस्थित भाजल्या जातील. सगळीकडून त्याला आच लागेल आणि व्यवस्थित पोहे भाजले जातील. आता पहा, पोहे भाजत आले आहेत. तर आता आपल्याला कसं समजेल की आपले पोहे भाजणे झाले, तेव्हा आपण हातात घेऊन असं थोडेसे असे दाबून पाहायचे. एकदम क्रिस्पी झालेले लगेच कळतात आणि हे आपले पोहे इथे भाजून झाले आहे. मग आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू. आता तेल गरम झालं का पाहून घेऊ. थोडंसं जिरे मोहरी टाकून चेक करून घेऊया. तर तेल गरम झालेलं आहे म्हणून आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ. आता छान शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत. जास्त पण परतून घ्यायचे नाही, काळसटपणा येतो आणि ते दिसायला छान दिसणार नाही आणि खाताना पण छान लागणार नाही. त्यामुळे थोडेसे शेंगदाणे झाले, चटचट आवाज आला की लगेच आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. ते मी आता शेंगदाणे काढून घेत आहे. आता हे शेंगदाणे आपण काढलेले पोह्यावरती टाकून घेऊ. असं पोह्यावरती टाकून घेतलं की तेल सगळं त्याच्यावरतीच राहतं आणि पोह्याला तेल पण व्यवस्थित मिक्स होतं. आता मिरची टाकून घेऊया आणि मिरची टाकून आपण व्यवस्थित परतून घेऊ. आता ही मिरची छान तळल्या गेली आहे. आता आपण ती शेंगदाण्याच्या शेजारी काढून घेऊ. म्हणजे त्या पोह्यावरती टाकून घेऊ आता. आता आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेऊ. कढीपत्ता आपल्याला हिरवा आणि क्रिस्पी असेपर्यंतच काढून घ्यायचा आहे. म्हणजे कढीपत्त्याचा कलर अजिबात बदलणार नाही आणि आपल्याला तो काळा होऊ द्यायचा नाही. पोह्याच्या चिवड्यावरती हिरवा कढीपत्ता अगदी एकदम शोभून दिसतो. त्यामुळं कढीपत्ता आपल्याला जास्त काळा करायचा नाही. आणि आता आपण हे कढीपत्ता तळलेला पोह्यावरती टाकून घेऊ. बघा किती छान कलर आलेला आहे कढीपत्त्याला. अगदी शोभून दिसतो पोह्यावरती. आता हे कढीपत्ता काढून घेऊ. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त छान परतून घेऊ. आता कोथिंबीर छान परतली आहे. कलर पण त्याचा थोडासा चेंज झाला आहे. आता आपण कोथिंबीर पोह्यावरती टाकून घेऊ. आता तेल गरम झालेलं आहे. आपण जिरे मोहरी टाकून घेऊ. आता आपण हिंग टाकून घेऊया आणि लगेच आपण त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घेऊ. तिळाने पण खूप छान चिवडा लागतो, खुसखुशीत होतो चिवडा. आता आपण तीळ टाकल्यानंतर हळद टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ. बघा गाठी नाही राहिल्या पाहिजे, व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. आता मी मीठ टाकून घेत आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता पोह्यावरती ओतायचे आहे. आता हे आपण सर्व साहित्य शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता तेलाचं मिश्रण आपण पोह्यावरती ओतून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घेऊया. कढईमधलं मी सगळं तेल टाकून घेत आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता इथे आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे. आपल्याला चवीनुसार जशी लागेल तशी साखर ऍड करू शकता, कमी किंवा जास्त. आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपला चिवडा तयार झाला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा. धन्यवाद.